या जगात देव आहे का या प्रश्नाने पूर्ण मनुष्य जातीला हैराण केलेला आहे। कुणी म्हणतंय देव आहे तर कुणी याला सपशेल नकारतंय। या प्रश्नाविषयी तुमचं मत जे काही असेल ते मला नक्की कमेंट मध्ये कळवा। तुम्ही या दोन गटांपैकी कोणीही असाल, मी आज तुमच्या समोर देवाविषयी असा एक विषय मांडणार आहे जे तुम्हाला नक्कीच पटणार आहे। नमस्कार, माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचार मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आपण सगळे एकमेकांशी जुडलेले आहोत। जरी तुम्ही एकटे एका खोलीत डांबून ठेवलेले जरी असाल तरी तुम्ही कोणत्या ना कोणत्या व्यक्तीशी कशा ना कशा प्रकारे जुडलेले आहातच। आणि जरी तुम्ही या समोर गेलात आणि तुमचं या जगातल्या प्रत्येक व्यक्तीशी असलेलं सगळं काही नातं जरी तुम्ही तोडलं, संबंध जरी तुम्ही तोडलं, तरी तुम्ही एका गोष्टीपासून दूर जाऊ शकत नाही। या एका गोष्टीशिवाय तुम्ही जगू शकणारच नाही आणि ती गोष्ट म्हणजे आपला हा निसर्ग। तुम्हाला श्वास घ्यायला ऑक्सिजन लागतो, तुम्हाला खायला अन्न लागतं, थंडीपासून संरक्षणासाठी तुम्हाला कपडे लागतात, राहायला जागा लागते। या सगळ्या गरजा भागवण्यासाठी तुम्ही या न त्या मार्गाने या निसर्गाशी जुडलेले आहात। या निसर्गाकडे जेव्हा कधी आपण पाहू तेव्हा आपल्याला त्यातील ही सर्वसमावेशक क्वालिटी नक्कीच दिसते। या पूर्ण सृष्टीत अगदी आपल्या आकाशगंगेपासून ते अगदी अणुरेणूंपर्यंत सगळीकडे हा निसर्ग आहे। प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टीत याचं वास्तव्य आहे। आता या जगात प्रत्येकासाठी या निसर्गाने एक जबाबदारी आखून दिलेली आहे आणि या निसर्गाने ही जी काही जबाबदारी प्रत्येक गोष्टीसाठी आखून दिलेली आहे ती गोष्ट त्या जबाबदारीला पार पाडते की नाही, ती काय करते याची दखल हा निसर्ग नेहमी घेत असतो। या निसर्गाला स्टोईक्स लोगोस म्हणतात, यालाच ते थोडक्यात देव मानतात। आता काही लोक देवाचं अस्तित्व नकारतात। जर या देवाचं अस्तित्वच नसलं असतं तर या जगातली ही जी काही नियमितता आहे ती कशी राहिली असती? का ठराविक वेळेलाच दिवस पूर्ण होतो? का झाडे ठराविक वेळेतच फुले फळे देतात, मग पानझडी होऊन एकटे शांत बसतात? का हवा, वारे, वादळ येऊन पाऊस पडतो, थंडी पडते? हे तर असंच झालं की यांना हे असं वागण्यासाठी आदेश देणारी कोणती तरी शक्ती आहे, जिचा संदेश येताच पूर्ण सृष्टी तसं वागायला सुरुवात करते। मग जितकं हे पूर्ण विश्वासाठी खरं आहे तितकंच ते आपल्या या शरीरासाठी आणि या शरीरातल्या आपल्या या आत्म्यासाठी देखील खरं आहे। तिच्यासाठी देखील हा निसर्ग, हा देव तेवढाच लागू होतो। देवाच्या अस्तित्वाविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा। आपली आत्मा ही या संपूर्ण निसर्गाशी जुडलेली आहे आणि आपण जे काही वागतोय त्याची दखल कुठे ना कुठे या निसर्गाकडून घेतली जात आहे। आपण या निसर्गातील कित्येक गोष्टींकडे पाहून भारावून जातो, कित्येक गोष्टींचं प्रभाव आपल्यावर पडतं। फक्त दैवी शक्तींच्याच बाबतीत नाही तर आपल्या दैनंदिन व्यवहारात देखील याचा संबंध येतो। आपण एकमेकांशी जे वागतो त्यामागचं कारण काय? तर हे या निसर्गाशी आपला असलेला जो संबंध आहे हाच आहे। आता मागे बोलताना जी आत्मा मी बोललो होतो ती म्हणजेच आपली विचारशक्ती आहे। आपल्याला ही जी विचारशक्ती, तर्कशुद्धता निसर्गाने दिलेली आहे, जिच्या वापराने आपण काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवू शकतो, तिला आपण कधीच मूर्खात काढू शकत नाही आणि ती कधीच गैरहजर नसते। फक्त चूक आपल्याकडूनच तिचा वापर न करण्यात होते। आपण जेव्हा या विचारशक्तीला बाजूला ठेवून वागू लागतो तेव्हा आपण मूर्ख बनतो आणि खऱ्या देवापासून, खऱ्या निसर्गापासून दूर जायला लागतो। एपिक्टेटस म्हणतात, जेव्हा तुम्ही तुमची दारं बंद करून अंधार करता तेव्हा स्वतःला एकटे समजू नका। हा पालन करता तेव्हा देखील आपल्या सोबतच असेल आणि आपण काय करतोय हे पाहण्यासाठी त्याला प्रकाशाची गरज नाही। मग मुळात प्रश्न हा येतच नाही की या जगात देव आहे की नाही। प्रश्न हा आहे की त्याने फरक काय पडतोय? आपल्याला सद्गुणांचं पालन करण्यासाठी जर देवाची गरज पडत असेल तर तो देव काहीच कामाचा नाही। जर तुम्ही खरंच देवाला मानणारे असाल आणि तो नेहमी तुमच्या सोबत असावा असं तुम्हाला जर वाटत असेल तर नेहमी तुमच्या तर्कशुद्धतेचा म्हणजेच विचारशक्तीचा वापर करून एक चांगलं व्यक्ती बनून त्याला दाखवण्याचा प्रयत्न करावा असं एपिक्टेटस म्हणतात। यापुढे ते स्वतःशी एक वचन देखील देण्यासाठी सांगतात। ते म्हणतात, स्वतःला वचन द्या
की मी कधीच देवाच्या आज्ञेला नकार देणार नाही, मी कधीच देवाने दिलेल्या भेट वस्तूंमध्ये दोष काढणार नाही, मी कधीच तक्रार करणार नाही आणि जे मला सोसावं लागणार आहे त्याविषयी कधीच अनिच्छुक होणार नाही। हे जे एपिक्टेटसचं वचन आहे हे साधं सुद्धा नाही। एवढ्या एकाच वचनात आपल्या चांगल्या सुखी आणि समाधानी आयुष्याची गुरुकिल्ली दडलेली आहे। आपल्या नशिबी कितीही मोठं दुःख येऊ द्या, त्या दुःखाला सहन करण्यातूनच खऱ्या अध्यात्माचा मार्ग आहे। तक्रार करू नका, जे काही तुमच्या आजूबाजूला आहे त्याला त्याच्याच स्वरूपात स्वीकार करा। इथेच एपिक्टेटसचं म्हणणं कामी येतं की परिस्थिती काय याला नाही तर त्याविषयी तुमची प्रतिक्रिया काय असणार आहे याला महत्व आहे। आपण आपलं आयुष्य स्वतः घडवू शकतो। नशीब कितीही वाईट येऊ द्या, इथे या जगात मार्ग दाखवणारी विचारशक्ती देवाने आपल्याला दिलेली आहे। तिच्या ज्योतीने आपण अंधारातही प्रकाश आणू आणि याची दखल आपल्या आत असलेल्या दैवी अस्तित्वाला नेहमीच असेल। तुमचं याविषयी जे काही मत असेल ते मला नक्की कळवा आणि स्टोईक विचार या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा। धन्यवाद मित्र।